कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? कशाला ओरडतेस? काय झालं? तुम्ही बघताय का ह्याला किती लागलंय? हा, गुंडांनी मारलाय त्याला। पण तू ह्या सगळ्यात भाऊजींना का आवडतेस? त्यांचा काय संबंध? संबंध आहे म्हणून हाका मारत होते मी। शिवा काय झालं? परत रॉकी हे काय? माझा ना विश्वास बसत नाही काका की हे सगळं तुम्ही करून आणलं। अहो, एवढ्या वर्षांची ह्याची मेहनत, ट्रेनिंगला जाणार होतात, IAS झाला असतं, पण तुम्ही त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं। का केलं काका तुम्ही असं? हा, तुम्ही त्याला मारायला गुंड पाठवले। त्याच्याकडे बघा, त्याचा हात फ्रॅक्चर झालाय। तुम्ही का केलं असं? ही जी काही अवस्था आहे ना, ती तुमच्यामुळे झाली काका। शिवा हे काय आहे? काका असं का करेल? आणि तेच, याच प्रश्नाचं मला उत्तर हवंय। का केलं तुम्ही असं? मी असं काहीही केलेलं नाहीये। खोटं बोलताय तुम्ही। ज्या गुंडांना सुपारी दिली ना तुम्ही, त्या गुंडांनी इथे येऊन सांगितलं की तुम्ही त्याला मारायला सांगितलं। तोंड ठेवून देऊ का त्याला? काका हा, नाही नाही, असं अजिबात काही करायचं नाहीये। त्याला फक्त असं धमकवायचंय। घाबरला की झालं। माझ्या मुलीपासून लांब राहायला पाहिजे बस। का केलं काका तुम्ही असं? का रॉकीवर ही वेळ आणली? काका, मी तुमचा ना रिस्पेक्ट करत होते आतापर्यंत, पण तुम्ही हे करू ना। शिवा, शिवा, तू कोणाशी बोलतेस? कळतंय का तुला? हो, आणि नात्याचा आणि वयाचा मान ठेवून मला प्रश्नाचं उत्तर हवंय। तुम्ही का केलं असं? तुम्ही मारायला का सांगितलं? मी त्याला मारायला सांगितलं नव्हतं। मी त्याला फक्त धमकावायला सांगितलं होतं। का काका? काय बिघडवलं रॉकीने तुमचं? कुठला राग काढला तुम्ही? एक मिनिट, काकाशी असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? नीट बोलायचं हा? कीर्ती तू थांब। लक्ष्मण मला सांग, तू याला धमकायला सांगितलं होतंस? असं काय घडलं तुमच्या दोघांमध्ये? ते एवढा हुशार मुलगा आहे, त्याचं ट्रेनिंग होतं, बघ त्याची काय अवस्था झाली। बोला काका, बोला ना आता। काय एवढं वैर आहे? त्याने संपदाशी जवळीक साधण्याची काय गरज होती? ही अवस्था होण्याआधी ना, संपदावर नजर टाकताना त्याने 100 वेळा विचार करायला हवा होता। काका, काय बोलताय तुम्ही हे? विचार ना तुझ्या मित्राला, विचार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।